शेतकरी मित्रांनो, भुईमूग पीक केलंय तर या भुईमूग पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघालं पाहिजे. रेकॉर्ड ब्रेक फुटवा लागला पाहिजे. फुलकळी तेवढ्या प्रमाणात लागले पाहिजे आणि या फुटव्यांमधून आर्यांची संख्या देखील जास्त प्रमाणे लागली पाहिजे. त्यासाठी नेमकी भुईमूग पिकाला खताचा डोस द्यावा तरी कोणता, तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर माझ्या स्वतःच्या शेतामध्ये जी पिकं करतो ना, तीच प्रॅक्टिकल मध्ये अनुभव घेतो तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. इथून मागे आपण भुईमूग पिकाला लागवड पेरणीचं नियोजन सांगितलं, तणनाशक तण नियंत्रण फवारणीचं नियोजन सांगितलं आणि आज घेऊन आलेलो आहे भुईमूग पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी शेंगा भरणी जास्त प्रमाणे कशा पद्धतीने होईल आणि गळीत मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी कशा पद्धतीने वाढेल, तर त्यासाठी एक खताचा डोस. तर ह्या व्हिडिओमध्ये नेमकी भुईमूग पिकाला खत व्यवस्थापन करायचं तरी कोणतं आणि कधी केलं पाहिजे आणि यामुळे होणारे जबरदस्त फायदे. तर लक्षात घ्या, भुईमूग पीक हे माझं भुईमूग पीक पाहू शकताय आणि आता तुम्हाला दाखवायचं झालं तर इथं पाहू शकताय फुटवा किती जबरदस्त निघालेला आहे. झूम करून तुम्ही पाहायला गेलं तर इथं आर्या देखील ठोकलेल्या आहेत आणि फुलकळी तेवढ्याच प्रमाणे लागलेल्या आहे. एकंदरीतच काय, हा एक खताचा परिणाम. पण लक्षात घ्या, फक्त मी तुम्हाला खत व्यवस्थापन सांगतोय हे नाही, तर भुईमूग पिकाला लागवडीच्या आधी मी कुजलेलं शेणखतही वापरलं होतं. त्याचाही इफेक्ट यामध्ये जाणवलेला आहे. 100% रिझल्ट आलेला आहे. पण भुईमूग पिकाला ही खत व्यवस्थापन करते वेळी भुईमूग पिकाला तणनाशक फवारणी केल्यानंतर आपण जी कोळपणी करतो, तणनाशक फवारणी करा किंवा कोळपणी करून घ्या. ही झाल्यानंतर जे पुढचं पाणी देणार आहोत, तर ह्या पाण्यामध्ये NPK खत हे आपल्याला देणं गरजेचं आहे. आता NPK खत कोणतं घ्यायचं आहे, तर स्वस्तात मस्त जबरदस्त 15-15-15 हे खत आपण आपल्या भुईमूग पिकाला टाकू शकतो. आता यामध्ये 15% नत्र, 15% फॉस्फरस आणि 15% पोटॅश, तिन्ही घटक एकसारखे आहे. पण भुईमूग पिकाला नत्राची गरज नाही, फक्त फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतांची गरज जास्त प्रमाणे असते. आता लक्षात घ्या, हे खत व्यवस्थापन मी तणनाशक फवारणी केल्यानंतर जे पुढचं पाणी दिलं त्यामध्ये दिलं, हे खत व्यवस्थापन केलं आणि त्यानंतर ग्रीनरी शायनिंग तर जबरदस्त आली, फुटवाई रेकॉर्ड ब्रेक निघाला, फुलकळी लागली आणि आर्या जास्त प्रमाणात ठोकण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे बरोबर भुईमूग पिकाला साधारणपणे आपल्याला 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान हे खत व्यवस्थापन खताचा डोस देणं गरजेचं आहे. फुटवा जास्त प्रमाणे लागणार आहे, फुलकळी जास्त प्रमाणे होणार आहे आणि ह्याच फुटव्यांमध्ये फुलकळीतून आपल्याला आर्या ठोकल्याला जास्त प्रमाणे दिसणार आहे. जेवढ्या आर्या ठोकल्या जातील खाली, तेवढ्याच शेंगांचं प्रमाण वाढलं जातं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आणि हेच खत व्यवस्थापन तुमच्या भुईमुगाला आजच करायला विसरू नका 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान. मात्र पुढं ज्यावेळेस ही फुलकळी लागली, आर्या ठोकलेल्या आर्यांमधून ज्यावेळेस शेंगा लागतील ना, शेंगा भरणीचं काम चालू होईल ना, त्यावेळेस आपल्याला फॉस्फरस पोटॅश युक्त जी खतं असतील, 52-34 असेल, हे पाण्यातून सोडून द्यायचे. तुम्ही पाटपाणी द्या किंवा माझ्यासारखा रेन पाईप आहे याने देखील देऊ शकता आणि भुईमूग पिकाचं भरपूर असं उत्पादन वाढवू शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, भुईमूग पीक केलंय, भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या होत्या खत व्यवस्थापन कोणतं करावं त्याची व्हिडिओ घेऊन या, तशी तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही नियोजन करत असाल, माझ्यासारखं तुम्ही भुईमूग पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढणार आहात. ही माहिती आवडली, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करायचे, समोरील घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहताना कमेंट्स नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.